अशोक खरासोबत गुवाहाटीत फोटो समोर येताच रुपाली चाकणकर म्हणाल्या, गुरुसोबत दर्शन करता आलं तर तो फक्त श्रद्धेचा भाव. नाशिकमधील बंधू अशोक खरात प्रकरणी काल राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची ईडीकडून 8 तास चौकशी करण्यात आली. ईडीच्या या चौकशीत अशोक खरातसोबत माझे कोणतेही आर्थिक व्यवहार नाहीत, मी त्यांना गुरु मानत होते, तो फक्त श्रद्धेचा भाव होता, असं रुपाली चाकणकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे. रुपाली चाकणकरांनी अशोक खरातसोबत गुवाहाटी दौरा केला आणि अशोक खरात आणि रुपाली चाकणकरांनी 2021मध्ये एकत्र गुवाहाटीचा दौरा केला होता आणि यावेळी रुपाली चाकणकरांसोबत त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर देखील अशोक खरातसोबत गुवाहाटी दौऱ्यावर होत्या आणि या दरम्यानचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. काल जेव्हा ईडीच्या चौकशीनंतर रुपाली चाकणकर बाहेर आल्या त्यावेळी माध्यमांशी त्यांना अशोक खरातसोबतच्या गुवाहाटी दौऱ्याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारले. अशोक खरातचं कुटुंब अगोदर गेलं होतं, त्यानंतर आम्ही कुटुंबासोबत गेलो होतो, आपल्या गुरुसोबत दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो होतो, अनेकांची श्रद्धा होती, आमचीही होती, असं रुपाली चाकणकरांनी प्रतिक्रिया दिली. तसेच गुवाहाटीचा जो फोटो समोर आला आहे त्या फोटोमध्ये खरात आणि माझे कुटुंबीय आहेत असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. यापूर्वी गुवाहाटीला माझ्या कुटुंबाने देवीचे दर्शन घेतलेले नव्हते, त्यामुळे आपल्याला आपल्या गुरुसोबत देवीचं दर्शन करता आलं तर छान होईल असा आध्यात्मिक भाव ठेवून आम्ही स्वतंत्रपणे पुण्याहून प्रवास करून गेलो होतो. त्यानंतर गुवाहाटीत आम्ही अशोक खरातसोबत देवीचं दर्शन घेतलं होतं, अशी माहिती त्यांनी दिली आहे. पहिली गोष्ट, गुवाहाटीचा जो फोटो तुम्ही पाहिलेला आहे त्याच्यामध्ये हा फोटो जो आहे तो माझ्या फॅमिली सोबत, खरातची फॅमिली आहे. दुसरी, माझ्या कुटुंबाने कधीही दर्शन केलेलं नव्हतं आणि त्यावेळेचा आमचा भाव असा होता की आपल्याला आपल्या गुरुबरोबर जर दर्शन करता आलं तो आध्यात्मिक भाव म्हणून आम्ही स्वतंत्र पुण्यावरून प्रवास करून गेलो होतो आणि तिथं सोबत आम्ही दर्शन घेतलं होतं. त्याच्यानंतरचा त्यांचा प्रवास त्यांच्या लोकांसमवेत होता. खरात अनेक लोकांबरोबर त्याच्या कुटुंबाबरोबर तिथे आलेला होता. त्याच्यामुळे आपण दर्शनाला अनेक ठिकाणी जातो, तो एक आध्यात्मिक भाव होता. 17 तारखेला अरेस्ट केल्यानंतर लक्षात आलं की तो आरोपी आहे. तोपर्यंत खरं तर आपण पाहताय अनेक क्षेत्रातील अनेक मान्यवर हे त्याला गुरु मानत होते, दर्शनासाठी जात होते. तीच आमची भावना होती आणि एक प्रामाणिक श्रद्धा आम्ही ठेवली होती. त्याच्यामुळे साहजिक तो एक श्रद्धेचा भाग होता. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.